मुंबईत एका व्यावसायिकाला 41 लाख रुपयांचा गंडा घातल्याची बातमी समोर येते। पैसे वाढवून देण्याचं आमिष दाखवून या व्यावसायिकाची फसवणूक केली आहे। मुंबईतील एका व्यावसायिकाचे हे प्रकरण समोर आलंय। सय्यद पुत्र आणि पुत्रांनी मुंबईतील एका प्रतिष्ठित शिपिंग व्यावसायिकाला तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणात जे मार्ग पोलिसांनी झाकीरुद्दीन सय्यद आणि त्यांच्या 2 मुलांविरुद्ध तक्रार देखील दाखल केली आहे आणि शोध घ्यायला देखील सुरुवात केली। या पूर्ण फसवणुकीमुळे आता मुंबईतील उद्योग परिसरामध्ये मोठी खळबळ पसरली आहे। उद्योग विश्वामध्ये मोठी खळबळ पसरली आहे। दरम्यान कमी वेळामध्ये जास्त पैसे वाढवून मिळतील असं आमिष दाखवून या व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे। त्यामुळे लगेचच आता 41 लाख रुपयांची फसवणूक केल्यामुळे आता लगेचच पोलीस तक्रार दाखल करून याविरुद्ध तपास देखील सुरू करण्यात आलाय। 41 लाखांवर 3 महिन्यांमध्ये 20 लाख रुपये अतिरिक्त व्याज म्हणजेच एकूण 61 लाख रुपये परत देण्याचं आश्वासन या सय्यद पिता आणि पुत्रांनी दिलं होतं। मात्र मुदत संपल्यानंतर जेव्हा अनीस खान यांनी आपल्या पैशांची विचारणा केली तेव्हा आरोपींनी टाळाटाळ केली आणि आपली फसवणूक झाल्याचं त्यांना लक्षात आलं। दरम्यान त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांकडे याबद्दल गुन्हा दाखल केलाय आणि सय्यद टोळीने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का याचा सध्या पोलीस तपास करतात। पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुख्य आरोपी झाकीरुद्दीन सय्यद हा केवळ मुंबईतच नाही तर पुण्यामध्ये सुद्धा सक्रिय होता। दरम्यान त्यांनी अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे सध्या आता पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत। मात्र पोलिसांनी अशा प्रकारच्या आमिष दाखवणाऱ्या लोकांपासून लांब राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय आणि अशा गुंतवणूक करणाऱ्या फसवणुकीच्या प्रकाराला सामोरं न जाता याची लगेचच पोलिसांकडे तक्रार दाखल करा असं आवाहन देखील पोलीस